आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल, तर माता भगिनींनो तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना 2 महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याचा हप्ताही अकाउंट्समध्ये आला आहे. मात्र अजूनही काही महिला आहेत ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. कारण की त्या महिलेने फॉर्म भरलेलाच नाही किंवा अद्याप काही महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत किंवा काही महिलांचे फॉर्म अजून स्वीकारलेले नाहीत. तर अशा महिलांनी काय करायचं? लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा उचलायचा? तर पहा, अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची प्रोसेस हे पुन्हा सुरू केली जाऊ शकते. आगामी बजेटमध्ये महिलांना दरमहा ₹2100 देण्याची घोषणा केली जाऊ शकते आणि ही घोषणा झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते. मात्र त्यासाठी महिलांना काही दिवस वाट पाहावी लागू शकते. तर या अर्जाची जी काही पात्रता आहे तुम्हाला माहीतच आहे. तरी देखील पहा, ज्या महिलांनी फॉर्म भरलेला नाही, तर या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना 1 जुलैपासून ₹1500 दिले जात आहेत आणि ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे. तसेच ज्या महिलांनी अर्ज भरले होते, त्यांना आतापर्यंत एकूण ₹9000 मिळालेले आहेत आणि या योजनेसाठी तुमचं आधार लिंक असणे अत्यंत गरजेचं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड हे तुमच्या अकाउंटशी लिंक असणे गरजेचं आहे. याआधी 12 लाख महिला अशा होत्या, ज्यांचं अकाउंट लिंक नव्हतं. त्यांच्यामुळं त्या महिलांना त्यांचा लाभ मिळालेला नाही. पुन्हा त्यांना ते अकाउंट्स लिंक करावं लागलं. त्याच्यानंतर पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. तर तुमचं सुद्धा आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या आणि त्यानंतर जेव्हा फॉर्म भरायला सुरुवात होईल, त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. त्याची देखील आपण अपडेट्स आपल्या चॅनल्सवर देणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा.